हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण शिकणार आहोत घरच्या घरीच ॲक्टिव्हिटी कशा करायच्या, म्हणजे वर्कशीट कसे करायचे आणि त्याचा उपयोग मुलांच्यासाठी कसा करायचा आहे, हे आपण आज बघणार आहोत. वर्कशीटमुळे कमी वेळामध्ये मुलं खूप काही शिकतात. मुलांच्या मेमरीची ग्रोथ होते, मुलांचं रिकग्नायझेशन वाढतं, मुलांचा फोकस वाढतो आणि मेन म्हणजे मुलं हॅप्पी होऊन ते करतात. तर अशा प्रकारच्या वर्कशीट कशा करायच्या आहेत, घरच्या घरी कशा करायच्या आहेत, चला आपण बघू. आता इथे तुम्ही बघू शकता, पहिलं अक्षर देकर गोला लगाओ असं इथे लिहिलेलं आहे, म्हणजे ही हिंदीची वर्कशीट आहे. ओके, तर आता ए आहे, ए आपल्याला ओळखायचं आहे की ए कुठे आहे. तर मुलांना तुम्ही विचारू शकता हे काय आहे, तर ए. ओके, तर मग ए ला सर्कल करायचं आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, आता ए. ओके, ए आहे. हा, तर ए ला सर्कल करायचंय. फक्त तुम्ही हे ओळख व्हावी म्हणून हे सांगा. आपण रायटिंग कसं करत, सर्कल कसं करायचं आहे, कधी करायचं हे आपण बघणारच आहोत. तर आता इथे ऐ आहे, ऐ कुठे आहे. ओके, म्हणजे याला फक्त टच करा, मुलांना टच करायला सांगा. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे दिले हे इंग्लिश आहे, इथे दिलेलं आहे क्रॉस ऑड वन. ऑड म्हणजे वेगळं. आता इथे एम दिलेले आहे. ओके, तर एम आहे, तर आन्सर मध्ये वेगळं असं काय आहे, तर इथे येस ला क्रॉस करायचं. ओके, तर आता पी आहे, तर इथे बघायचं पी, आणि पी व्यतिरिक्त आन्सर मध्ये अजून काय आहे, तर इथे आहे आर. तर आपण आर ला क्रॉस करायचं आहे. ठीक आहे, हे आता इथे बघा, म्हणजे आता अशा प्रकारचं. आता इथे नेक्स्ट काय आहे, सर्कल द सेम लेटर. हे कर्सिव्ह आहे, सिनियर केजींना कर्सिव्ह असतं ना, म्हणून हे कर्सिव्ह आहे. तर इथे सी. आता इथे सेम लेटर पाहिजे, तर क्वेश्चन मध्ये सी दिलेलं आहे. आन्सर मध्ये तर सी कुठे आहे त्याला बघायचं आणि त्याला सर्कल करायचं आहे. ओके, तर हे फक्त रिकग्नायझेशन म्हणजे ओळख करून घ्या. असंच फिंगरने, तुमच्या बोटाने मुलांना करायला लावा. रायटिंग मध्ये कसं करायचं मी तुम्हाला दाखवतेच. आता बी मध्ये सर्कल केलेलं आहे. आता हे बघा, ऑड वन आणि सेम लेटर. आता हे तुम्हाला डिफरन्स दाखवते. इथे काय, सेम लेटरला सर्कल करायचं आहे, आणि इथे हे बघा सी आहे, तर सी ला सर्कल करायचं आहे. ओके, एच आहे, तर एच ला सर्कल करायचं. आता इथे कसं क्रॉस ऑड वन, म्हणजे क्वेश्चन मध्ये एम दिलेला आहे, तर आन्सर मध्ये एम तसंच ठेवायचं, पण एमच्या व्यतिरिक्त जे काय आहे एस, तर एस ला क्रॉस करायचं आहे. असं हे आहे, म्हणजे ऑड वन आणि सेम लेटर. हे मुलांना तुम्ही शिकवा, त्याचं डिफरन्स काय आहे ते. आता इथे तुम्ही बघू शकता, आता मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे. तर हे बघा, हे आहे रियुजेबल बाइंडर. म्हणजे बाइंडर म्हणजे सिंपल भाषेमध्ये याला प्लास्टिक शीट, ट्रान्सपरंट प्लास्टिक शीट असं म्हटलं तरी चालेल. हे कोणत्याही स्टेशनरीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर याचाच उपयोग करून आपण आपली वर्कशीट सॉल्व्ह करणार आहोत. ती कशी, ती आता तुम्हाला मी दाखवणार आहे. पण त्याच्या आधी सांगते की याच्या तीन क्वालिटी असतात. एक म्हणजे खूप पातळ असते, ती घेऊ नका. ही मीडियम आहे, ही घ्या. आणि दुसरी म्हणजे एक हार्ड असते, ती पण घेऊ नका. आता ही मला एक 5 रुपयाला भेटलेली. आता तुमच्या इथे कितीला आहे माहित नाही, पण एक शीट ही 5 रुपयाला असते. तर आता याचा उपयोग करून आपण कशा प्रकारे वर्कशीट आपली सॉल्व्ह करणार आहोत, रायटिंग करणार आहोत, ती आता तुम्ही बघा. आता हे बघा, हे वर्कशीट आपण इथे घातलेली याच्यामध्ये घालायची आहे. ओके, जी वर्कशीट आपण तयार करतो, ही वर्कशीट आपण याच्यामध्ये घालायची आहे. तर या वर्कशीटचा आपण वारंवार कसा करू शकतो, किती महिने किंवा वर्ष, किंवा म्हणजे इझी लँग्वेजमध्ये कितीही वेळा आपण या वर्कशीटचा यूज करू शकतो, ते कसा, तर आपण आता बघणार आहोत. तर हे वर्कशीट आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. ओके, हे झालं आपलं ट्रान्सपरंट वर्कशीट. आता हा मार्कर आहे, टेम्पररी मार्कर. याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलेलेच आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. हा आपण रुमाल घेतलेला आहे वाईप करण्यासाठी, म्हणजे पुसण्यासाठी. ओके, तर आता इथे बघा, पहिलं अक्षर देखकर गोला लगाव असं लिहिलेलं आहे. आता हे मुलांच्याकडून आपण ओरली म्हणजे तोंडी करून घेतलेलेच आहे. आता मुलांना आपण रायटिंग करायला द्यायचंय. आता ए कुठे, ओके, मग त्याला सर्कल करा, मग मुलं सर्कल करतील. ओके, जे ए आहे
तर जे सेम लेटर आहे ते सेम लेटरला सर्कल करायचं आहे, एवढंच मुलांना सांगा. एका वेळी तुम्ही त्याच्या सोबत बसा, करून घ्या. दुसऱ्या तिसऱ्या वेळेला त्याचा तो करेल. इथे बघा, आता औला सर्कल केलेला आहे, ऊला सर्कल केलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपलं हे वर्कशीट सॉल्व करून झालेलं आहे. तर किती पटकन हे सॉल्व करून झालं बघा. आणि अगदी हॅपी पद्धतीने ही अशी मुलं वर्कशीट करतात. त्यांना रायटिंग करायला कंटाळा येतो, पण अशा ऍक्टिव्हिटी ते अगदी पटकन करतात. आता मुलांचं ऍक्टिव्हिटी झाल्या लगेच त्यांना लॉलीपॉप द्या, मुलं खुश होतात. स्टार द्या, आणखी खुश होतात. म्हणजे खुश होऊन मुलं करतात. आता हे बघा, हे झालेलं आहे. ओके, तर आता मी तुम्हाला एक दाखवते. आता हे बघा, हे आपली वर्कशीट. इथे आपण जे सर्कल केलेलं आहे ते उठलेलं आहे का? नाही, कुठेच हे उठलेलं नाही. ही वर्कशीट माझी 4 ते 5 वर्षाची अगोदरची वर्कशीट आहे. ही मी माझ्या मुलीसाठी तेव्हा केलेली, तर ती अजून तशीच्या तशी आहे. ओके, तर आता हे बघा, आता आपण त्या ट्रान्सफर शीट मध्ये घातली, तर हे जे सर्कल आहे ते वरून आहे, प्लास्टिकच्या वरून, आतमध्ये काहीही उठत नाही. आणि वरून आपण याला वाईप म्हणजे पुसायचं आहे, असं पुसून घ्यायचं आहे. झालं, आपली एक वर्कशीट सॉल्व करून रेडी झालेली आहे. ओके, तर याच्या पाठीमागे पण आपण आणखी एक वर्कशीट ठेवू शकतो, कारण ट्रान्सपरंट असल्यामुळे आपण ते करू शकतो. तर इथे बघा, आता सर्कल द सेम लेटर. आता इथे मुलांना आपण ओरली तर करून घेतलेलंच आहे, तर आता इथे फक्त मुलांनी सर्कल करायचं आहे. ओके, तर इथे पण बघा, स्टार द्या, लॉलीपॉप द्या, स्माइली द्या. मुलांना प्रोत्साहन करा. मेन म्हणजे मुलांना प्रोत्साहन करा, म्हणजे प्रोत्साहन द्या. तर आता इथे आपण बघूया, तर आता आपण इथे ट्री काढलेलं आहे. ओके, म्हणजे झाड काढलेलं आहे. ते कशासाठी? तर आता आपण इथे जे आपल्याला लिहायचं आहे, मुलांच्याकडून जो स्टडी करून घ्यायचा आहे, आता आपल्याला कॅपिटल लेटर करून घ्यायचं आहे ना, तर कॅपिटल लेटर्स तिथे द्यायचे. ओके, आपल्याला आता इथे बघा, आता आपण ABCD लिहिलेलं आहे. ओके, कॅपिटल लिहिलेलं आहे. म्हणजे मुलांच्या लक्षात आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण अशी ऍक्टिव्हिटी द्यायची आहे. आणि साईडला त्याच्या अक्षर द्यायचं आहे, म्हणजे फाइंड द करेक्ट लेटर्स, म्हणजे अक्षर शोधायचं आहे. तुम्ही असं साईडला कोणतेही लेटर्स द्या आणि मुलांना सांगा की ह्याच्यामध्ये बघून जे इथे आहे ना, ते इथे किती ठिकाणी आहे त्याला सर्कल कर, असं सांगायचं आहे. आता ए आहे, ए ला सर्कल केलं. ओके, आता मग ए काय आहे? झेड नाही, सी नाही, एस नाही. ओके, ए आहे, ए ला सर्कल केलं. ओके, इथे आहे, इथे सर्कल केलं. तर मुलं रिकग्नायझेशन करतील, म्हणजे बघा त्यांची फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन किती वाढेल. तर अशा प्रकारची ही ऍक्टिव्हिटी आहे. तर ह्या अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी नक्की करा. आणि इथे बघा, हे जे जे हे लेटर दिलेले आहेत ना, ते मी या A4 साईज पेपरवरती, म्हणजे ब्लँक शीट वरती लिहिलेलं नाही. हे मी फक्त ट्री रिकामी काढलेली आहे, म्हणजे झाड काढलेलं आहे. आणि वरून या पेपर आतमध्ये तो कागद घातलेला आहे, आणि वरून या पेपर वरून मी ते ABCD लिहिलेलं आहे, जे काय असेल ते एम. आणि मग आपण फाइंड करायचं आहे. आता तुम्हाला पुढे जर आता 1 2 लिहायचं आहे, तर 1 2 पण लिहू शकता. आता इथे बघा, सर्कल मुलांनी छोटा केला, मोठा केला, त्याला ऑब्झर्व करू नका, कसाही करू दे, फक्त अक्षर फाइंड झाले ना, ओके, बस इनफ आहे. म्हणजे अक्षर त्याला समजलं ना, बस. छोटाच कर सर्कल, मोठाच कर सर्कल, असं काही बोलू नका. आणि नंतर वाईप करा. आता बघा, आपल्याला हिंदीचं सॉल्व करायचे आहे वर्कशीट, तर आपण हिंदीचं लिहून टाकायचं. आणि साईडला कोणतं अक्षर ओळखायचं आहे ते तुम्ही तिथे लिहा. आता हिंदी आणि मराठी एकच आहे, लेटर्स त्याच्यामुळं, म्हणजे स्वर व्यंजन एकच आहे, त्याच्यामुळे हिंदीला मराठीला काही प्रॉब्लेम येणार नाही. एकच असं ऍक्टिव्हिटी केली तरी चालेल. आता बघा, तर कुठे आहे? ओके, मुलांना सांगा कुठे आहे, मग त्याला सर्कल कर. मग मुलं बघतील हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे. म्हणजे त्यांचं किती वेळा प्रॅक्टिस होईल बघा. इथे तसंच मॅथ्सचं करायचं आहे. एकंदरीत काय की तुम्हाला ज्याची प्रॅक्टिस करायचं नाही ते ह्याच्यावरती लिहा. त्यांना स्टार द्या, चॉकलेट द्या,
ओके, आता ट्री कसं काढायचं आहे म्हणजे झाड कसं काढायचं आहे आता तुम्ही बघा. म्हणजे सिंपल आहे, काही त्याच्यामध्ये जास्त करायचं नाही. रॅन्डमली फक्त असं झिगझॅग आपण करतो ना तसं करायचं आहे. ओके, वरून करायचं आहे आणि जे लेटर्स लिहायचे ते पण वरूनच लिहायचं आहे, आतमध्ये लिहायचं नाही. ओके, तर आता हे बघा मॅच द लेटर्स आहेत. आता इथे बघा आपण 1-2 चे मॅच 1-2 घेतलेलं आहे, तिथे ABCD घेतलेलं होतं. आता हे बघा सेम सेम लेटर आहेत. हेच नर्सरीला हे ज्युनियरला असतं, फक्त त्याचे नंबर चेंज होतील. 11 to 20 पर्यंत नंतर ज्युनियरला वगैरे येतील. म्हणजे असे नंबर चेंज होतात फक्त. आता इथे बघा सर्कल द करेक्ट लेटर. आता इथे बघा मिरर इमेज पण आहे. इथे झेड, इथे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन खूप पाहिजे. कारण बघा झेड झेड कसं काढलेलं आहे तर सेम पाहिजे, सेम पाहिजे, सेम जर बरोबर असेल तरच त्याला मुलांचं कॉन्सन्ट्रेशन असेल ना तरच मुलं ही करू शकतात. हे जरा अवघड आहे, पण मुलांनी जर हे केलं तर त्यांची रिकॉग्नायझेशन पॉवर खरंच खूप वाढेल, त्यांची मेंटली ग्रोथ खूप होईल. ही अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी नक्की मुलांना तुम्ही देत जावा. याला खूप वेळ लागत नाही, करायला वेळ लागतो पण सॉल्व्ह करायला मुलं पटकन अशा ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायला पटकन रेडी होतात. बघा आणि हे अशा प्रकारची ही पण ऍक्टिव्हिटी झालेली आहे. ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर हे बघा आता हे मॅच द सेम लेटर हे पण करायचं आहे. अशा प्रकारचे तुम्ही कॅपिटल घ्या, स्मॉल घ्या, कर्सिव्ह घ्या आणि अशा प्रकारचे मॅच द लेटर्स वगैरे असं करायला सांगा. ज्या ज्या ऍक्टिव्हिटी मी दाखवते त्या त्या ऍक्टिव्हिटी तुम्ही करा आणि तुम्हालाही जे काही सुचत असेल तर तुम्हीही त्याच्यामध्ये ऍडिशनल करा. ओके, मी तुम्हाला फक्त पद्धत दाखवते की कसं करायचं आहे आणि आपल्या वर्कशीट तुम्ही कितीही वेळा तुम्ही मुलांना कशा प्रकारे देऊ शकता सॉल्व्ह करायला. आता इथे बघा मगाशी तुम्हाला दाखवलेच आहे, तरी पण आणखी एकदा दाखवते. ह्या अशा प्रकारे सॉल्व्ह करायच्या आहेत वर्कशीट. बघा आणखी एकदा तुम्हाला दाखवते. हे बघा इकडे बघा दोन्ही ठिकाणी आपण दोन्ही साईडने करू शकतो. तर अशा प्रकारच्या ह्या वर्कशीट तुम्ही करून घ्या. आणि अजून एक तुम्हाला सांगेन की या वर्कशीट बनवताना असले ट्रान्सफर शीट असतात ते 2-3 घ्या आणि मुलांना एकदम या सॉल्व्ह करायला द्या. स्टडी करणं म्हणजे नोटबुक आणि पेन हातात घेणं म्हणजे स्टडी होतो असं नाही. तर इथे तुम्ही बघू शकता की तुमच्या घरात काहीही पडलेलं असतं ज्याच्यामध्ये इंग्लिश वर्ड असतात. तर हे बघा इथे एक्सो आहे, इथे आहे वर्लपूल आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या घरातली काहीही तुम्ही मुलांना दाखवून हे ओळख, हे काय आहे, हे वाच, हे काय आहे, हे असं तुम्ही सांगून त्यांच्याकडून स्टडी करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मुलांच्याकडून स्मार्ट स्टडी करून घ्या, म्हणजे तुम्हालाही टेन्शन राहणार नाही. आणि ज्या मी ऍक्टिव्हिटी वर्कशीट दाखवलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही घरी करा आणि मुलांच्याकडून करून घ्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.